आव्हानं काय आहेत एक भारतीय म्हणून? कारण आपण बरेचदा एक आफ्रिका म्हटलं की एक इमेज येते, करेक्ट. सिक्युरिटी म्हणा की Correct. असं आपण वाचतो, ऐकतो की तिकडे रात्री तुम्हाला सेफ्टी बद्दल Safety. काही इश्यूज. तर ऍज अ उगांडियनच म्हणू शकतो आपण सिटीजनला, Yeah. तुमचं उगांडा. काय त्याच्यावर मत आहे की ते कितपत खरं आहे, आणि जर आहे तर मग कसं आपण त्याला आपल्या दिनचर्यामध्ये ते की एक्सेप्ट केलं की हा हे असं आहे आणि असं आपल्याला राहायला पाहिजे? See, I can tell to youth आणि जे इंटरेस्टेड आहे की हो आम्हाला परदेशी जाऊन काहीतरी करायचं, जसे ऑप्शनमध्ये आजच्या टाईममध्ये गल्फ कंट्रीज आहेत, दुसऱ्या कंट्रीज आहेत. आणि आफ्रिका हा देश लोक युजली नाही का म्हणतात, कारण का बऱ्याच लोकांना आफ्रिकाबद्दल माहितीच नाहीये. इवन तुम्ही बघाल नेटवरती सुद्धा नाहीये, आणि ज्या काही माहिती आहेत त्या आयदर त्या अर्ध्या आहेत किंवा त्या नकारात्मक आहेत. तर असं काही नाहीये. आम्ही 17 वर्षापासून तिथे राहतोय आणि काहीतरी त्या देशात आहे म्हणूनच आम्ही 17 वर्षाचं लॉंग टाइम काहीतरी आहे म्हणून तिथे आम्ही आहोत. ऑफकोर्स संधीच्या माध्यमातून बोलायला गेलो की आहे संधी तिथे, बट इट्स अगेन युअर हार्ड वर्क टू. तुम्ही जर बोला मी या देशातून त्या देशात जाऊन मला नुसतं बसायचं आहे, तर तसं तर तुम्हाला तुमच्याही देशात काही करता येणार नाही. बट रिअली इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग, तर तुम्हाला डेफिनेटली तुमचं स्वेट तिथे घालावं लागेल. अपॉर्च्युनिटी आहेत तिथे, क्लिकही होतात, कारण का तिकडची लोकल लोक इतकी प्रेमळ असल्यामुळे तुम्हाला तो कम्फर्ट झोन लवकर भेटतो. भारतीय तिथे भरपूर असल्यामुळे तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही युगांडामध्ये आहात. म्हणजे एवढं छान तुम्हाला तिथे अशी खाऊ गल्लीसारखं सुद्धा आता एक क्रिएट झालेलं आहे तिथे जागा, जिथे ज्याला आम्ही पनामेरा म्हणतो, तिथे तुम्हाला वडापाव, शेवपुरी, पाणीपुरी हे सगळं, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही मुंबईच्या कुठल्या तरी कोण्यात आहात किंवा पुण्याच्या कुठल्या तरी कोण्यात, असं तुम्हाला वातावरण तिथे इंडियनच सगळं भेटेल. देश जरी युगांडा आफ्रिका असला तरी वातावरण तुम्हाला असं पूर्ण इंडियनच, तिथे सगळं टाईपचं तुम्हाला जेवण भेटणार. असं नाहीये की ते युगांडा आहे आणि आफ्रिकन देश आहे. इवन तिकडे जास्त चविष्ट जेवण तुम्हाला भेटणार, बिकॉज तिकडे सगळं ऑर्गॅनिकली ग्रो होतं, कारण अजून तिथे केमिकल हा पदार्थ माहिती नाही. तर त्यामुळे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स ते सगळे ऑर्गॅनिक इतके आहेत की तुम्हाला विश्वासच नाही बसणार की जे फ्रुट्स तुम्ही खाताय ते रिअली ऑर्गॅनिकली स्वीट आहे की ते केमिकली आहे. म्हणजे इतकं छान आहे. प्लस जी लोक सिक्युरिटी बद्दल म्हणतात आफ्रिका हा सेफ देश नाही, पहिली गोष्ट तर त्यांना मला हे सगळ्यांना सांगायला आवडेल की पहिली गोष्ट त्यांना माहितीच नाहीये. आणि आय फील सो की प्रत्येक देशाचे चॅलेंजेस असतात. आता आपल्या भारतात सुद्धा आहे. आज आपण एक स्टुडिओमध्ये आहोत आणि कोणी आलं बंदूक घेऊन, वी कॅनॉट स्टॉप, ते आपल्या हातात नाही. ठीक आहे, तर सेफ्टी वर सिक्युरिटी आहे, सिक्युरिटी डेफिनेटली सगळीकडे. आय मीन तेच मला सांगायचं की सिक्युरिटी आहे, बट सम इन्सिडेंट तुम्ही स्टॉप नाही करू शकत. राईट, मला तसं सांगायचं की इन्सिडेंट हे तुम्ही तुमच्या हातातच नसतात, ते तुमच्या देशाच्या हातात सुद्धा नसतात. जर बाहेरून कोणी येऊन विमान तुमच्या इथे हे बॉम्ब टाकला, ते तुमच्या हातात नाहीये. बट ऑफकोर्स तो देश भरपूर सिक्युअर आहे, बट थोडेसे जसे चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात की संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्रीच्या नंतर आम्ही वॉक नाही प्रिफर करत. यू हॅव टू टेक युअर कार अँड यू हॅव टू गो कुठे जिथे तुम्हाला जायचं. बरेच लोक आम्ही बघतो की बरेच इंडियन्स वॉक करतात, दे डोंट माइंड अँड दे वॉक, इट्स युअर चॉईस. त्यांच्या नेबरहुड हो ते वॉकला निघतात बाहेर आणि सगळं. पण मला असं वाटतं सेफ्टीचे चॅलेंजेस सगळीकडेच आहेत. आजही आपल्याही देशात आपण एखादी बाई, मला असं वाटतं मार्केटमध्ये जाते आणि कोणीतरी चोर आहे, तो बॅग स्नॅश करून पळतो, हे आपल्या इकडे होतं. सेम ते तिकडेही होतं. म्हणजे ही तुमची जबाबदारी की तुमचे मोबाईल, तुमचे बॅग्स तुम्हाला कसे ठेवले पाहिजे. पण असं कोणी घरात येऊन तुमच्या शिरून तुम्हाला कोणी असं करेल असं तरी तिथे नाहीये. ऑफकोर्स काही देशात तसं होत आहे, पण आय डोंट वॉन्ट टू टेक देअर नेम्स. पण काही देशात आफ्रिकेच्या काही तुम्ही बोलू शकता की कुठे तिकडे असं केनियामध्ये पण आहे. केनिया इनफॅक्ट काफी युगांडापेक्षा जास्त डेव्हलप कंट्री आहे. बट तरी तिथे मी जेव्हा माझे फ्रेंड्स आहेत तिथे, मी जेव्हा त्यांच्याशी बोलते ते सांगतात की ते डोंट गो इन नाईट. आता जर तुम्ही मला विचाराल इन युगांडा, आम्ही पार्टीजला जातो तो रात्रीच्या 3-3 वाजता आम्ही घरी येतो आणि वी फील सो सेफ. तर आम्हाला असं अजूनपर्यंत टचवूड असे तरी नाही आलं. पण ऑफकोर्स आहे थोडेसे, बट अगेन इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो की तुम्ही कसे वावरतात तिकडे.